జార్ఖండ్లో రాజకీయ అస్థిరత సృష్టించాలని బీజేపీ ప్రయత్నిస్తుందని ఆరోపించారు శివసేన యూబీటీ ఎంపీ సంజయ్ రావుత్. సీఎం పదవి నుంచి హేమంత్ సోరెన్ను తప్పించేందుకు చూస్తున్నారన్నారు. అందుకోసమే జార్ఖండ్లో ఎన్నికలు వాయిదా వేశారన్నారు. మహారాష్ట్రలో ఓటమి భయంతోనే ఎన్నికల షెడ్యూల్ రిలీజ్ చేయలేదన్నారు సంజయ్ రావుత్. त्यासाठी वेळ मिळावा, सरकारी पैशातून हे सर्व करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बावलं बनणार असेल. ही संविधानिक संस्था आहे. तेच तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान, राज्यघटना धोक्यात आहे. न्यायालय, निवडणूक आयोग या ज्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं, त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे आहे देशामध्ये. महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळेत घेतल्या, तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका सुद्धा हरियाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण झारखंडची निवडणूक यासाठी पुढे ढकलली. त्यांना झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा फोडायचा आहे. आणि आज आपण पाहिलं असेल चंपा सोरेन यांना दिल्लीत जी बैठक झाली आणि त्यांना निवडणुकीच्या आधी हेमंत सोरेन यांना सत्तेवरून हटवायचं आहे. त्यासाठीच झारखंडची